ऐका ना, आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारा एकदम खुसखुशीत, कुरकुरीत, छान असा क्रंची फ्लेवरचा कांदा पराठा. बनवायला अतिशय सोपा आहे, झटपट बनवून तयार होतो, पण चवीला अप्रतिम आहे. खरंच सांगते मी. खरंच हा पराठा ना बाकीच्या पराठ्यापेक्षा टेस्टी आहे. नक्की एकदा ट्राय करा. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. सगळ्यात आधी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे कांद्याचा. त्यासाठी पॅन ठेवायचं गॅसवर. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे आणि एकदम पातळ चिरून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे. कांदा छान असा पातळ चिरायचा आहे. आता 2 मिनिटासाठी आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून ॲड करायच्या आहेत. ते सुद्धा 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ भाजायची गरज नाही आहे. आता त्याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करूयात. तर इथे मी पाव चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा चाट मसाला ॲड केलेला आहे. आता याच्यामध्येच आपल्याला पाव चमचा इतकं ओवा हाताने क्रश करून ॲड करायचा आहे. 1 चमचा धने आणि सूप पावडर ॲड करायची आहे. ते पण मी जाडसर वाटून घेतलेली आहे. 2-3 मिनिटापर्यंत छान हा मसाला परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचा इतकं बेसन ॲड करायचं आहे. बेसननी कांद्यामध्ये जे पाणी आहे ना ते पूर्णपणे ड्राय होईल. छान असा कोरडा आपला मसाला तयार होईल. तर बघा इथे मी बेसन ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर कंटिन्यू आपल्याला हे 2-3 मिनिटापर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी छान भाजून घेतलेला आहे आणि कांदा सुद्धा छान आपला कोरडा झालेला आहे. आता याच्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. इथे मीठ मी शेवटी ॲड करणार आहे, कारण मीठ जर आपण आधीच ॲड करणार ना तर कांद्याला खूप जास्त पाणी सुटतो. त्यासाठी शेवटी मीठ ॲड करायचं आहे. तर बघा इथे मी कोथिंबीर ॲड केलेली आहे. छान परत परतून घेते. आता आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. तर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर बघा इथे मी पाव चमचा इतकं मीठ ॲड केलेलं. खूप जास्त पण मीठ ॲड करायचं नाही आहे, कारण आपण पिठामध्ये सुद्धा मीठ ॲड करणार आहोत. तर बघा आपला सारण जो आहे, स्टफिंग आहे पराठ्याची ती तयार झालेली आहे. आता थंड करून घेऊया. जोपर्यंत स्टफिंग थंड होते तोपर्यंत आपण इकडे पराठ्याचं पीठ लावून घेऊ. त्याच्यासाठी एक बाउल घेतलेले आहे. त्याच्यामध्ये 1 कपभर इतकं गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. पाव चमचा मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर थोडं-थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ एकदम सॉफ्ट मळायचं नाही, थोडंसं हार्ड पीठ मळायचं आहे. कारण आपण पराठा बनवणार आहोत, ते पण लेयर्सवाला. त्याच्यासाठी पीठ थोडंसं कडक मळायचं आहे. तर बघा इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं 1 पाव चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे आणि परत हा पीठ आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. पीठ इथे मळून तयार झालेलं आहे. लगेच आपल्याला 10 मिनिटासाठी पिठाला रेस्टवर ठेवायचं, म्हणजे सॉफ्ट होईल. त्यानंतर आपल्याला पराठे करायला घ्यायचे आहेत. तर बघा पीठ छान सॉफ्ट झाल्यानंतर इथे मी 2 भागामध्ये डिव्हाईड करून घेतलेले 2 छोटे-छोटे पेढे बनवून घेतले. छान मोठ्या आकाराचे पेढे आहेत, एकदम छोटे पण नाही आहेत. तर 2 पेढे इथे मी बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी बघा इथे मी पोळपाट घेतलेला आहे. आता पेढ्याच्या दोन्ही बाजूनी छान पीठ लावून घ्यायचे, सुक्कं पीठ. त्यानंतर पोळी लाटून घ्यायची आहे. खूप पातळ पोळी लाटायची नाही. छान अशी आपल्याला जाडसर पोळी लाटायची आहे, म्हणजे आपले पराठे अजिबात तुटणार नाहीत, छान बनून तयार होतात. तर इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम पातळ पोळी लाटलेली नाही, छान अशी थोडीशी जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे. पहिली पोळी लाटून घेतलेली आहे. आता ही दुसरी पोळी सुद्धा लाटून घेते. दोन्ही पोळी आपल्याला एकदाच लाटून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पराठा बनवायला घ्यायचा आहे. तर बघा आपले दोन्ही पोळ्या इथे लाटून तयार झालेत. आता काय करायचं आहे, एक पोळी खालच्या बाजूला ठेवायची. त्याच्यावर आपल्याला स्टफिंग भरून घ्यायची आहे. पराठा बनवायला अतिशय सोपा आहे, पण खरं सांगते माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही एकदा हा पराठा घरात करून बघा. एवढा सुंदर, एवढा टेस्टी लागतो की नाही. आणि दही, मी तर दह्यासोबत खाल्लेलाच नाहीये. मी असंच खाल्लाय. खरंच एकदम भारी लागत होता. तर पूर्ण स्टफिंग भरून घेतलेली आहे. त्याच्यावरून दुसरी पोळी ठेवायची आहे. कॉर्नरनी आपल्याला ही पोळी व्यवस्थित चिपकून घ्यायची आहे दुसऱ्या पोळीवर. बघा अशा पद्धतीने छान बोटाने आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि दोन्ही पोळ्या एकमेकाला चिपकून घ्यायच्या आहेत, म्हणजे याच्यात स्टफिंग बाहेर निघणार नाही. तर बघा थोडीशी एक पोळी मोठी आणि एक पोळी छोटी झाली होती, तरी पण मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्यांना कट लावून घ्यायचं आहे. तरी ते मी 4 भागामध्येच डिवाईड करणार आहे, खूप जास्त डिवाईड करणार नाहीये. तर बघा इथे मी 4 कट लावून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला रोल करून घ्यायचं आहे, फोल्ड करून घ्यायचं आहे. तर एक सिंपल फोल्ड करायचं बघा अशा पद्धतीने. जर कांदा खूप जास्त बाहेर निघत असेल तर थोडंसं मधल्या बाजूने आपल्याला दाबून घ्यायचं आहे, भरून घ्यायचं आहे. आणि बघा हे मी ना 2-2 रोलचे एक पराठा बनवून घेणार आहे. तुम्ही ते बघू शकता जसं मी दाखवतेय. पहिला रोल करून घेतला, दुसऱ्या रोलवर ठेवून घ्यायचं. त्याला सुद्धा पूर्ण रोल करायचा आहे आणि त्यानंतर हातात घेऊन छान प्रेस करून एक छोटंसं पेढा तयार करायचं आहे. आता दुसरा पण करून दाखवते. बघा पहिला रोल करून घेतला, दुसऱ्या रोलवर ठेवलं आणि पूर्ण रोल इथे मी
तयार करून घेतलेले आहे. तर दोन्ही आपले पेढे तयार झालेत पराठ्यासाठी. बघू शकता किती छान तयार झालेलं आहे, अजिबात फुटणार नाहीये. आता परत सुक्कं पीठ लावायचं आहे आणि छान असा जाडसर पराठा लाटायचा आहे. पराठा एकदम पातळ लाटायचं नाही, कारण हा कांद्याचा पराठा आहे आणि आपण ही स्टफिंग भरून गेलेली आहे, त्यामुळे ना कांद्याचा पराठा फाटण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी बघा कांद्याचा पराठा फाटू नये म्हणून थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं आणि हे लाटत असताना छान हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर बघा थोडंसं इथे मीडियम साईजचा पराठा लाटून घेतलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला इथे कलोंजी ॲड करायची आहे, गार्निश करून घ्यायची थोडीशी आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण टाकायची आहे छान. आणि परत आपल्याला थोडंसं पराठा मोठं करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी पराठा थोडंसं मोठं करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर पराठा बनून तयार झालेला आहे, अजिबात फाटलेला नाही आहे. आता इकडे गॅसवर तवा गरम करण्याकरिता ठेवलेला आहे. तवा आधी छान गरम करून घ्यायचं, त्यानंतर पराठा टाकायचा आहे. पराठा पलटवून घेतल्यानंतर त्याच्यावरून तेल किंवा तूप किंवा बटर तुम्हाला जे आवडतं ते लावायचं आहे. आलटून पलटून दोन्ही साईडनं छान कुरकुरीत होईपर्यंत पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकता मी किती छान कुरकुरीत होईपर्यंत पराठा भाजून घेतलेले. वरचे पूर्ण लेयर्स निघायला लागले तोपर्यंत मी मीडियम गॅसवर हा पराठा भाजून घेतलेला आहे. पराठा खूप छान भाजलेला आहे. आता आपण हा पराठा काढून घेऊया. आणि आता दुसरा सुद्धा पराठा इथे मी त्याच पद्धतीने बनवून घेतलेले छान आधी लाटून घेतला, त्याच्यावरून कलोंजी लावली आहे, त्यानंतर गार्निशिंग केली आहे कोथिंबीरने आणि आता आपल्याला हा पराठा सुद्धा भाजून घ्यायचा आहे. तर बघा तवा इथे छान गरम झालेला आहे. आता तव्यावर आपल्याला हा पराठा टाकून घ्यायचा आहे. आधी आपल्याला एकदा हा पराठा पलटून घ्यायचा आहे, त्यानंतर वरून तेल किंवा बटर लावायचं आहे. इथे मी तेलाचाच वापर केलेला आहे, कारण मला तेलात भाजलेले पराठे खूप जास्त आवडतात. तूप मला फारसं आवडत नाही, त्यामुळे मी तेलात भाजलेला आहे. आता बघा हे पलटून छान मी दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले. आपला हा सुद्धा पराठा इथे तयार झालेला आहे. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. एकदम कुरकुरीत पराठा बनून तयार झालाय. तर इथे आपले दोन्ही पराठे बनून तयार झालेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ आवडला की नाही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.